नमस्कार, मी प्रियंका शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। काँग्रेसनं संविधान तोडण्याचं काम केलं तरी देखील भाजपावर संविधान बदलण्याचा आरोप होतो। मात्र संविधान कोणीच बदलणार नाही ही विरोधकांमार्फत अफवा पसरवली जात असल्याची माहिती दिनेश शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली। हनुमान चालीसा पठण करणाऱ्या राणा दाम्पत्याला उद्धव ठाकरे सरकारनं जेलमध्ये टाकलं। जनता त्यांना उत्तर देईल। नवनीत राणा यांचा संघर्ष मोठा आहे आणि यात त्या विजयी होतील असा विश्वास देखील खासदार दिनेश शर्मा यांनी दर्शविला। अगर नहीं छोड़ा था तो हनुमान चालीसा वाले पे उसको बंद क्यों किया था? राम मंदिर का उत्सव मना रहे थे तो राम मंदिर के उत्सव पे उत्सव मनाने वालों पर प्रतिबंध क्यों लगाया था? लाठीचार्ज क्यों किया था? आज बाबा साहब का अपमान करने वाली कांग्रेस से और राम का अस्तित्व को ही कांग्रेस ने सुप्रीम कोर्ट में अपना एफिडेविट दिया था कि राम का जन्म वे कोई प्रमाण नहीं है, राम सेतु बंद रामेश्वरम है नहीं। यानी राम का विरोध करने वाली कांग्रेस जो आज भी राम जी का दर्शन करने के लिए नहीं गई है, उसका साथ वो कैसे कर लिए? इसके मतलब उन्होंने कांग्रेस की विचारधारा को स्वीकारा। कांग्रेस की विचारधारा राम जी की विचारधारा और बाबा साहब की विचारधारा के विपरीत है। मोदी जी बाबा साहब के पंचतीर्थ बनाते हैं जहाँ जहाँ गए, यानी वो बाबा साहब के संविधान को और बाबा साहब को इस देश की आत्मा कहते हैं। और कांग्रेस ने दो बार बाबा साहब को हराने का काम किया था। उद्धव जी ने जो हिंदुत्व और सनातन का जो चोला था उसको उतार फेंका है और कांग्रेसी उनका चोला उतार ले गए। ये कांग्रेसियों के बारे में बाला साहब ठाकरे जी कहा करते थे ये किसी के नहीं है, इस देश को बर्बाद करने वाला कोई है तो कांग्रेस है और इसकी तरफ देखना भी पसंद नहीं करते हैं, ऐसा बाला साहब कहते थे। आज उन्हीं के बेटे ने चुनाव में जनता ने जनादेश दिया था बीजेपी और शिवसेना को और उन्होंने पीठ पर छुरा भोंका और कांग्रेस के साथ में जाकर वो सरकार बनाई। तो जनता इस बार उनको दंड देगी और मैं समझता हूँ अब तक की सबसे बड़ी हार कभी होगी कांग्रेस की महाराष्ट्र में शिवसेना उद्धव की और शरद पवार जी की, तो ये सबसे बड़ी हार इस बार होगी। एक आखिरी सवाल है, अमरावती की काँग्रेसनं राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। त्यामुळे काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी आहे। त्यांच्या जाहीरनाम्याला एका कागदाच्या तुकड्या इतकीच किंमत असल्याचं टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं। नागपूरच्या प्रेस क्लब इथं आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। याप्रसंगी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते प्रामुख्याने उपस्थित होते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारदर्शक पद्धतीनं भरतीची प्रक्रिया आणि त्यासोबत पेपर फुटीच्या विरोधात अतिशय कडक कायदा या गोष्टी याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत। आता देशामध्ये स्टार्टअप्स हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि स्टार्टअप इकोसिस्टम अशी आहे की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि म्हणून ही स्टार्टअप इकोसिस्टम वाढण्याकरता उपाययोजना घेतलेल्या आहेत आणि त्याच्याकरता स्पेशल फंडिंग हे याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि स्टार्टअप्सला मेंटरशिप देण्याकरता व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आली आहे। सरकारी खरेदीमध्ये जे काही स्टार्टअप्स असतील यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षेत्र याच्यावर भर दिला जातोय। विशेषतः आत्ता भारताला अशी संधी आहे, ईव्हीचं क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारत हळूहळू एक ग्लोबल प्लेयर म्हणून किंवा चीनच्या खालोखाल सप्लाय चेनचा भाग म्हणून विकसित होतोय आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत आणि म्हणून
या सर्व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येणार आहे आणि त्यासोबत MSMEचं जे क्षेत्र आहे, आपल्याला कल्पना आहे की हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे। या MSMEच्या क्षेत्राला त्याचा विस्तार करणं, त्यांना कर प्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणणं आणि विशेषतः MSMEला जास्तीत जास्त पतपुरवठा मिळवून देणं याच्यावर भर याच्यामध्ये टाकलेला आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात देशामध्ये रोजगाराची निर्मिती ही होणार आहे आणि त्यासोबत उच्च मूल्य सेवा ज्या आहेत या संदर्भातले सेंटर्स उघडण्यात येणार आहेत आणि उद्योजकतेची जी भावना आहे ही भावना त्याला चालना कशी मिळेल याचा प्रयत्न करण्यात आला आहे। यासोबत या ठिकाणी जे मिनिमम वेज आहे, न्यूनतम जो काही वेतन आहे याच्यामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। याचा विशेषतः असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत या कामगारांना मोठा फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत राहिली पाहिजे याकरता एक पॉलिसी तयार करण्यात येणार आहे की ज्यातनं कामगारांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल। जग वेगाने बदलत आहे। तंत्रज्ञानाच्या कुशल उपयोगातून आज प्रत्यक्ष कर क्षेत्रातही मोठं बदल घडत आहेत। या बदलत्या परिस्थितीत सरकारी सेवक म्हणून शिस्तपूर्ण आचरण, कामातील सचोटी, नम्रता, नैतिकता आणि वचनबद्धतेच्या भावनेतून आपल्या कार्याचा आदर्श मापदंड निर्माण करा, अशी साथ उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी घातली। राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये भारतीय महसूल सेवेच्या 76व्या प्रशिक्षण तुकडीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपराष्ट्रपती धनगड बोलत होते। यावेळी उपराष्ट्रपती यांच्या सुविज्ञ पत्नी डॉक्टर सुदेश धनगड, राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। अयोध्येत रामनवमीच्या दिवशी रामलल्लाचा दरबार भक्तांसाठी 20 तास खुला असेल। मंगला आरतीनंतर ब्रह्ममुहूर्तावर दुपारी 3:30 वाजता रामलल्लाचे दर्शन सुरू होईल। रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल। दर्शनादरम्यान रामलल्लांचा अभिषेक आणि शोभाही सुरू राहणार आहे। या दिवशी देश विदेशातून सुमारे 15 लाख भाविक अयोध्येला पोहोचण्याची शक्यता आहे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557